तर सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे, अशी टीका शरद पवारांनी बजेटवरून केलेली आहे। लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेतही आमच्यासाठी अनुकूल असं वातावरण आहे। लोकसभेत जिथे मोदींनी सभा घेतल्या तिथे तिथे त्यांचा पराभव झाला। मोदींची गॅरंटी यावेळी चाललेली नाही असा टोला शरद पवारांनी लगावलेला आहे। आमची आघाडी हाच आमच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असं विधान देखील शरद पवारांनी केलंय। राऊतांच्या वक्तव्यावर हे उत्तर होतं। प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यावर एक आणि समजा की ही वीज माफी हा निर्णय खरंच राबवला तर आज वीज मंडळाची स्थिती काय, त्यांना जो तोटा होतोय तो तोटा भरून करण्याची तरतूद राहिली नाही, ती राहिली नाही तर ते राबवले जाणार आहे का काय त्याची शंका आहे ना। या मोदींच्या कारभारावर खुश नाही, म्हणजे मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी, ती गॅरंटी काही चालली दिसत नाही। आणि आणखी एक गोष्ट त्याच्यात मोदींची आहे की सवन प्रचाराचा भाग ट्रस्ट हा मोदींच्यावर होता, मोदींच्यावर होता। मोदींनी 18 सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव। म्हणून माझी तर आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात।